नमस्कार, मी सुलेखा तळवलकर दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. वनश्री पांडे माझी अतिशय गोड मैत्रीण आहे. म्हणजे अलीकडेच अतिशय गोड मैत्रीण झाली आहे. मी तिला पाहिलं, तिला बघितलं, तिला भेटले आणि मग माझ्या लक्षात आलं की फिनिक्स पक्षी ही फक्त संकल्पना नाही आहे, तर तो एक स्वभाव गुण आहे. वनश्री, वेलकम टू दिल के करीब. नमस्ते. एक छोटीशी गिफ्ट आहे आमच्याकडून. हो, वाव. दिस इज फ्रॉम होली लामा. ओके. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहे, तुला खूप आवडतील. नक्की. आणि हे सुद्धा. ओके, थँक्यू. मोस्ट वेलकम. या, खूप सुंदर घर आहे. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. मी फर्स्ट टाइम तुझ्या घरी आली आहे आणि तुझ्या नयापणचे सगळे लुकिंग प्रिटी. थँक्यू. इवन यू आर लुकिंग व्हेरी प्रिटी. थँक्स. हे सगळं तूच डिझाईन केलंयस का? हो, म्हणजे हे मी खूप फिरते, मला फिरायची खूप आवड आहे. तर जिथे जाते तिकडनं मी काही काही वस्तू, दागिने स्पेशली घेऊन येते. तर हे नेपाळी मंगळसूत्र आहे. ओ, सो मला वाटलं की आज ते घालायला हवं, कारण यू आर वेअरिंग नयापन, सो आय शुड वेअर समथिंग डिफरंट. या, साडी इज डिझाईन बाय नयापन. हे हस्तिदंताचं आहे, ॲक्च्युली अँटिक पीस आहे. ओके. सो असं वेगळं मिक्स अँड मॅच फ्युजन वेअर आहे. तर त्याप्रमाणे आज मी तयार झाली आहे. आणि तू जो नेकलेस घातलायस ना, तो मी भूटानहून आणलाय. म्हणजे तिथे हे बीड्स आणि कोरल्स आणि फिरोजा हे खूप फेमस आहे. सो मग तिकडनं सगळं, म्हणजे जिथे जिथे मी फिरते तिकडचं आर्ट बघते, काही काही वस्तू मी आणते आणि मग त्या वस्तू मी माझ्या ड्रेसेसमधनं, साड्यांमधनं किंवा दागिन्यांमधनं पूर्ण पुढे घेऊन जाते. कारण मला असं वाटतं की आपल्याकडे इतकं आर्ट आहे, ते यायला पाहिजे ग बाहेर, आणि ग्लोबली रेकग्निशन मिळणं पण खूप महत्त्वाचं आहे. काय होतं ना, नयापनमध्ये मी जे काही क्रिएट करते, मीच फक्त पैसे नाही कमवत, माझ्याबरोबर 4 कारागीर असतात माझे जोडलेले, त्यांना सुद्धा पैसा मिळतो. तो मी प्रत्येकाला सांगते की घ्या, कारण त्या लोकल जी लोक आर्टिझन्स आहेत त्यांना सुद्धा हातभार मिळतो. जसं हे इंडिगो प्रिंट तू जे घातलंयस, हे सगळे हँडब्लॉक प्रिंट आहेत. तर त्या लोकांकडनं मटेरियल मी घेते आणि मग मी कन्वर्ट करते स्टाईलमध्ये. तो इनडायरेक्टली तुम्ही त्यांना सुद्धा वाचवताय, त्यांची कला वाचवताय. सो नयापनचा तो थॉट आहे. पण मला खूप आवडतंय. अलीकडेच मी सुरुवात केली आहे तू स्टाईल केलेले कपडे घालायला, पण आय एम रिअली लव्हिंग इट. आणि यू आर लुकिंग प्रिटी. तू छान ते कॅरी पण करतेस. थँक्यू सो मच. बरं वनश्री, तुला दिल के करीबमध्ये खास आमंत्रण अशासाठी दिलंय की मला असं पर्सनली वाटतं तू आमच्यासारख्या अनेक बायकांसाठी एक इन्स्पिरेशन आहे. कारण एखाद्या स्त्रीला किंवा बाईला जे हेल्थ प्रॉब्लेम्स तू म्हणशील ते सगळे तू फेस केलेस, बरोबर. आणि मला असं वाटतं गेल्या 8 वर्षात तुझी 7 ऑपरेशन्स झाली आहेत आणि तू म्हणजे हा तुझा रिबर्थ आहे म्हटलं तरी चालू शकेल. तर त्याच्यातून तू कसं सर्वाइव्ह केलंस हे सगळ्या आपल्या मैत्रिणींना तू सांगू शकशील का? येस, शुअर. म्हणजे मला खूप आवडेल आणि माझी ही जी स्टोरी आहे ती लोकांपर्यंत पोचावी अशी माझी कुठेतरी मनात इच्छा होती. कारण ना सुलेखा, प्रत्येकाच्या आयुष्यात एक असा टप्पा येतो जिथे वाटतं सगळं संपलंय, आणि ऍक्च्युली त्या टप्प्यावरती तो तुमचा रिबर्थच असतो. पण आपण त्या निगेटिव्ह वातावरणामध्ये इतकं स्वतःला झोकून देतो की ह्यातनं काही पॉझिटिव्ह होईल हे आपल्याला सुचत सुद्धा नाही, कारण सगळं निगेटिव्ह होऊन जातं. 2012ला असंच झालं की अपेंडिक्सचा अटॅक आला आणि नवरा तेव्हा US ला फ्लाय करत होता. त्याला एअरपोर्टला सोडून घरी आले आणि आय लाईक वॉमिटेड. 40 उलट्या झाल्या आणि मी चक्कर येऊन 40 उलट्या? या. तर माझ्याकडे ओके. आणि माझ्याकडे 24 तासाची जी मुलगी होती तिने मैत्रिणींना वगैरे बोलवलं. डॉक्टरांनी सांगितलं फूड इन्फेक्शन आहे. रविवार होता तर डॉक्टर नव्हते. सो लोकल माझे फॅमिली डॉक्टर आहेत, त्यांना मंडेला भेटले. त्यांनी सांगितलं की वनश्री, अपेंडिक्स दिसतंय, तू सोनोग्राफी करून घे. नवरा फ्लाईटमध्येच होता कारण US ला जात होता, सो नो कॉन्टॅक्ट. डॉक्टरांनी सांगितलं अपेंडिक्स आहे. म्हटलं ठीक आहे. मग आई बाबा बोलले की आता नाही आहे आम्ही तिथे, तर तू घरी ठाण्याला ये, तिथेच सर्जरी करूया. सो तिथे सर्जरी केली, नॉर्मल झालं सगळं. 2 दिवसांनी पण डिस्चार्ज करायची वेळ आली तेव्हा मला त्यांनी सांगितलं की नाही सोडू शकत, कारण पोटात माझ्या दुखत होतं, आपण बायोप्सीपर्यंत थांबूया. 4 दिवस झाले पोटात दुखायचं काही थांबेना. बायोप्सीचा रिपोर्ट आला तेव्हा मला कळलं माझा अपेंडिक्स वॉज एंडोमेट्रिक.
सो आय वॉज हॅव्हिंग एंडोमेट्रियोसिस. म्हणजे काय असतं ते? सो सॉरी. सो एंडोमेट्रियोसिस एक ॲबनॉर्मल कंडिशन आहे जिथे युट्रसचं जे थिकनिंग असतं, लायनिंग असते ती खूप जास्त हेवी असते आणि नॉर्मल बायका जेव्हा पिरियड्समध्ये असतात त्यांना जे ब्लिडिंग होतं ते ज्यांना एंडोमेट्रियोसिस असतं त्यांना आयदर खूप जास्त ब्लिडिंग होतं किंवा अजिबात होत नाही. हार्डली 20% ब्लिडिंग होतं आणि बाकीचं जे ब्लिडिंग असतं ते पोटात राहतं. सो एंडोमेट्रियोसिस इज एक्झॅक्टली लाईक कॅन्सर. ट्रीटमेंट जी कॅन्सरला असते तीच असते, पण इथे किमोथेरपी नसते, इथे इंजेक्शन्स असतात किंवा मग दुसरा पर्याय असतो हिस्टेक्टोमी. पण मला हे काहीच माहीत नव्हतं, कारण हिस्टेक्टोमी म्हणजे गर्भाशय काढून टाकणे. युट्रस, ओव्हरीज, एव्हरीथिंग इज आउट ऑफ युअर सिस्टम. ओके. हे मला काहीच माहीत नव्हतं एंडोमेट्रियोसिस काय आहे. आणि तिथून जो माझा प्रवास सुरू झाला, मला मग 2012 माझे पिरियड्स थांबवण्यात आले, मला स्टेरॉइड्सवरती ठेवण्यात आलं, मला हेवी डोसेसचे इंजेक्शन्स होते आणि त्याच्यानंतर 2012 ते 2019 म्हणजे 7 ऑपरेशन झालेले आहेत. दरवर्षी एक ऑपरेशन. म्हणजे सुलेखा माझं रुटीन असं होतं की दर फ्रायडेला मी सोनोग्राफी करायला जायचे. बापरे. आणि माझा सोनोलॉजिस्ट मला सांगायचा 10 mm सिस्ट आहे, 12 mm सिस्ट आहे. मग ते घेऊन मी डॉक्टरांकडे जायचे. तिथे जाऊन लिटरली मी रडायचे की ती म्हणायची आता सर्जरी करावी लागेल. देन आय यूज टू गो टू बँडस्टँड. मग रडायचे, वाय मी. मग तिथून माउंट मेरी चर्च की वाय मी. आणि हे सगळं करत असताना अमित वॉज इन US. हे सगळं सुरू असताना तो इथे नव्हता. म्हणजे माझा नवरा. आणि आई बाबांनी खूप जास्त सपोर्ट केला, स्पेशली आई. पण तिचं एकच होतं वनश्री, श्रद्धा आणि सबुरी. जर चांगल्या गोष्टी घडत होत्या तेव्हा तू नाही ना विचारलंस देवाला वाय मी, तर आत्ताही नको विचारूस. ही परीक्षा आहे आणि ह्यातनं तू येणार. त्यामुळे आम्ही आणि आई मग मजेत म्हणतो की जसं 3 night 4 days पॅकेज असतात ताजमध्ये, तसं आमचं लीलावती हिंदुजा 3 night 4 days. पण जोक सपाट, आता खूप सांगताना मला हसू येतं, पण त्यावेळेला खूप सफर केलंय प्रचंड पोटात. इट्स अ व्हेरी ही खूप दुःखद गोष्ट आहे की इथे या आजाराबद्दल बोललं जात नाही. बरं. आजाराबद्दल लोकांना माहिती नाही. बायका सफर करतात, बायका अंगावर काढतात, कारण इथे एक जजमेंट्स आहेत ना की अरे हिच्या पोटात दुखती नाटक करते किंवा आईकडनं आलंय किंवा प्रेग्नन्सी नंतर जाईल, एवढं काय आमची बालपण नाही का झाली, यु नो. त्याच्यामुळे काय मग मुली घाबरून जातात. आणि एंडोमेट्रियोसिस इज एक्झॅक्टली इनफर्टिलिटी. त्यामुळे इथे आपल्याकडे बोललं नाही जात, कारण की मुलगी कॅनॉट मुलगी वंश देऊ शकत नाही. अच्छा. हे नंतर आता तुला मुलगी आहे ना? मला मुलगी आहे, मिरेकल बेबी आहे. कशी झाली माहित नाही, कारण ज्यांना एंडोमेट्रियोसिस असतं त्यांना मुलं व्हायचे चान्सेस खूप कमी असतात. कारण मला एंडोमेट्रियोसिस आणि अडिनोमायोसिस पण होतं त्याच्याच बरोबर. अरे बापरे. म्हणजे सो युट्रसला कॅव्हिटी निर्माण होते बॅक साईडने आणि इट इज अ पेनफुल कंडिशन. म्हणजे वेन यू आर इन युअर पिरियड्स यू वॉमिट. खूप उलट्या व्हायच्या मला, माझा BP 60-90 असा होऊन मी चक्कर येऊन पडायचे. आणि बाहेर ना एकदम छान, कोणाला काही वाटायचं नाही. म्हणजे 23-24 दिवस मी छान असायचे, पण पिरियड्स यायच्या आधी हा सगळा त्रास व्हायला लागायचा. आणि म्हणजे इतका वर्स्ट की मला नवरा ॲडमिट करायचा. अरे बापरे. सोनोग्राफीमध्ये हा आजार डिटेक्ट होत नाही. म्हणजे मला सांगायला आवडेल या कार्यक्रमातनं की जर कुठच्याही बाईला पिरियडचा प्रॉब्लेम होत असेल, उलट्या होत असतील, तर प्लीज अंगावर नका काढू. एंडोस्कोपीनेच हा आजार कळतो, सोनोग्राफीमध्ये कळत नाही. MRI मध्ये अगदी आत्ता लेटेस्ट टेक्नॉलॉजी आली आहे म्हणून तो कळतो, अदरवाईज एंडोस्कोपी तुम्हाला करण्याचे पर्याय नाही. 2012 माझं ऑपरेशन झालं अपेंडिक्सचं. त्याच्यानंतर मी स्टेरॉइड्सवर गेले. त्याच्यानंतर आय वेंट टू US. माझा नवरा तिथे होता आणि तिथे 3 महिने छान गेले. 4थ्या महिन्यात परत माझा तो त्रास सुरू झाला. आय हॅड टू कम बॅक टू इंडिया. माझं ॲक्टिंग सुरू होतं, पण वजनही वाढत होतं. बरं, हे कोणाला सांगायचं? जे मी सफर करत होते ते ठीक आहे, मी माझ्यामध्ये ठेवते आणि ऍक्टिंग माझा श्वास आहे. हो, नाही. आणि आपल्या क्षेत्रात म्हणजे ऍक्ट्रेसनी बारीकच राहिलं पाहिजे, सुंदरच दिसलं पाहिजे, हे कंपल्शन असतं. आणि मला खूप त्याच्यावरनं टॉन्ट आले, कारण मी इंडस्ट्रीत जेव्हा एंटर केलं तेव्हा तुला माहिती मी खूप बारीक होते. आणि माझं बारीक नाही, केवढी सुंदर होतेस तू मॉडेलिंग करायचीस ना. येस, आय स्टार्टेड माय जर्नी विथ मॉडेलिंग. सो पण कसं असतं ना सुलेखा, मी कोणाला जाऊन सांगू की मी माझ्या लाईफमध्ये जसं AC मध्ये गार हवा येते पुढे, पण मागे गरम हवा सुद्धा येत असते. सो हा माझा एक मागचा जो भाग आहे हा फक्त माझ्या आई बाबांना, नवऱ्याला माहिती होता आणि अगदी तुरळक जे जवळचे मित्रमैत्रिणी आहेत त्यांना, बाकी कोणाला मी सांगतही नव्हते. कारण सांगून सहानुभूती घेऊन मला जगण्यात काही इंटरेस्ट नव्हता. मला कधीच माझ्या मुलीसमोर किंवा कोणासमोर मी खूप दुबळी आहे आणि वीक आहे, मला हे नाही आवडत. बिकॉज मला असं वाटतं की ह्यातनं एक शिकले की माझा आजार जो आहे ना एंडोमेट्रियोसिस, मला एंडोमेट्रियोसिस होता, मी एंडोमेट्रियोसिस नाही आहे.
माझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, मी प्रॉब्लेम नाही आहे, हे जेव्हा तुम्हाला कळतं ना, जेव्हा तुम्ही ते डिफरन्शिएट करता ना, तेव्हा मग सगळंच तुमचं आपसूक घडत जातं. आणि मग 2018ला माझी मेजर सर्जरी झाली आणि 2018 वॉज अ व्हेरी बॅड इयर फॉर मी. कारण नवऱ्याची ट्रान्सफर झाली न्यूयॉर्कला आणि माझी सर्जरी आली. सो ही हॅड टू चूज अँड तो इथे राहिला. कारण त्याचं असं म्हणणं होतं की पैसा आणि हे सगळं कमवता येईल, पण आत्ता गरज आहे. कारण त्याला एक कुठेतरी होतं की एवढ्या सर्जरीज माझ्या ज्या झाल्या तेव्हा आई बाबा होते, तो कुठेतरी त्याला ते होतं की नाही आता मी नाही जाणार. आणि ही तो त्याला नाही सांगावं लागलं न्यूयॉर्कला न जाता. नॅन्सी स्नूपमध्ये मी जेव्हा इन्क्वायरी केली तेव्हा मग डॉक्टर अभिषेक मंगेशीकर, ज्यांनी माझी आत्ता 2019ला खूप मोठी रिस्की सर्जरी केली. अभिषेक मंगेशीकर हे गावदेवीला असतात, चौपाटीच्या इथे. त्यांच्या वडिलांनी माझ्या आईची हिस्ट्रेक्टोमी केली होती. ओ इज इट? ही तो लिटरली हो, स्वामीने माझी आई आज तिचं जे काय आयुष्य आहे ते मंगेशीकरांना शी स्वेअर्स बाय. हो. आणि अभिषेक मंगेशीकर ने एंडोमेट्रियोसिस मध्ये स्पेशलाइज केलं, कारण त्याच्या आईला एंडोमेट्रियोसिस होतं. हे मला नंतर कळलं. अँड आय वॉज लाईक, चालू होतं माझं शूटिंग ललित 205 तेव्हा शो सुरू होता माझा. आणि मी डाएट करून बारीक व्हायचे बिकॉज आय हॅड टू लुक गुड ना. हे सगळं करत असताना तेही सुरू होतं. पण स्वामींच्या कृपेने स्वामींनीच अभिषेक मंगेशीकरांना आय थिंक माझ्या आयुष्यात आणलं. कारण त्याच दरम्यान मला बाळूमामाच्या नावानं चांगभलंमध्ये माहूरच्या देवीचा रोल पण आला. आणि माहूरची देवी माझी कुलदेवी आहे. सो आय वॉज प्लेइंग माहूरची देवी इन दॅट शो. हे अगदी सर्जरीच्या 2 दिवस आधी घडलेली गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर मग पॅन्डेमिक सुरू झालं. त्यामुळे माझं 1 वर्ष चेकअप नाही झालं. आणि पोटात दुखायचंच मला. अजूनही मी छोले खाल्ले, राजमा, गॅसेस काही खाल्लं की माझं पोट फुगतं आणि दुखतं. 3 ऑक्टोबरला मी गेले चेकअपला आणि त्यांनी मला सांगितलं नाव युअर एंडो फ्री. आय डोंट हॅव एंडोमेट्रियोसिस. आता मला एंडोमेट्रियोसिस नाही आहे. पण येस, स्पिरिच्युअलिटीने मला खूप जास्त मदत केली. हे सगळं करत असताना चांगल्या 2 गोष्टी घडल्या. मी हिलर बनले. आज 1000च्या वर लोकांना मी हील करू शकले. आणि नया पण क्रिएशन्स मी सुरू केलं 2-2.5 वर्षापासून. तो एंडोमेट्रियोसिसला आता आय रिअली थँक. आय लव्ह माय एंडोमेट्रियोसिस. आणि मी खूप भरभरून मनापासून आभार मानते की तो जर माझ्या आयुष्यात आला नसता तर मी शिकले नसते एवढं. आणि एक गोष्ट सांगू का तुला, आमच्या फॅमिलीमध्ये ना इंजिनियर MBAs खूप आहेत. सो मला ना कुठेतरी तो एक न्यूनगंड होता की आपण MBA, डॉक्टर, इंजिनियर, CA नाही होत. हा माझा अभ्यास आहे, हे माझं ऑब्झर्वेशन, मी प्रामाणिकपणे सांगते तुला. तर मला असं वाटतं एंडो ना कुठेतरी माझ्या आयुष्यातला माझ्यातला तो जो न्यूनगंड आहे ना तो कमी करायला आला. कारण मी आज खूप मोडॅलिटीज शिकल्या. आणि असं मला कोणासमोरही उभी कर, मी काहीही बोलायला तर कुठल्याही विषयावर बोलायला तयार आहे. तो एक जो कॉम्प्लेक्स होता ना, तर मला म्हणजे हे सांगायला, म्हणजे जे कोणी बघतायत त्यांनाही आवडेल की तुमच्या लाईफमध्ये जो प्रॉब्लेम आला आहे तो तुमच्या आतमध्ये जी स्ट्रेंथ आहे ना, किंवा तुमच्या आतमध्ये तो जो एक ती फिअर आहे ती घालून तुमच्या आतल्या स्ट्रेंथला ओळखा आणि त्या परिस्थितीवर मात करून अजून, कारण ती परिस्थिती मोठी नाहीये, तुमची विलपॉवर मोठी आहे. आणि आज मी जे काही हिलिंग मधल्या एवढ्या मोडॅलिटी शिकू शकले ते एंडोमेट्रियोसिस झालं नसतं तर मी शिकू शकले नसते. तर आय ओ एव्हरीथिंग टू माय एंडो, ज्याला मी खूप आधी शिव्या घालायचे की का माझ्या बरोबर आहेस तू, मीच का. तर मी जेव्हा बिझनेस क्लासमधून फिरत होते, लंडनला जा, US ला जा, तेव्हा नाही ना विचारलं मी की देवा तुम्हाला का देतोस भरभरून. मग मी आत्ता कसं विचारायचं. मग नंतर मी बोलायला लागले द्या, 1 नाही 10 द्या सर्जरी. म्हणजे नंतर सुलेखा असं व्हायला लागलं की मी चेकअपला जायचे, काय कॅन्सर असेल तर सांगा यार, म्हणजे ॲटलिस्ट मी तसं प्लॅन करेन. म्हणजे ना मी त्या आजाराला दुःखात न घेता ओके फाईन ये चॅलेंज आहे क्या, आल ओव्हरकम. म्हणून मी कुठल्याही चॅलेंजला ना आता चॅलेंज म्हणते, प्रॉब्लेम नाही म्हणत. बिकॉज वेन यू से चॅलेंज ना यू कॅन ओव्हरकम अँड यू कॅन फील विक्ट्रियस की मी विक्ट्री मिळवली ह्याच्यावरती. पण जेव्हा तुम्ही म्हणता ना प्रॉब्लेम इज अ व्हेरी नेगेटिव्ह, प्रॉब्लेम आहे. आणि युनिव्हर्सला माहित नसतं ग की तुम्ही काय थ्रो करताय. तुम्ही बोलत प्रॉब्लेम आहे. सो तुम्ही म्हणा ना की जेव्हा म्हणजे ग्रहण शो मला कसा मिळाला, जुलैला माझी सर्जरी झाली 8 जुलैला, आणि मी जी आडवी होते बेडवर, मी रोज म्हणायचे मी झीचा शो करते. ऑक्टोबरला मी ग्रहण करत होते पल्लवी जोशी सोबत विदिन 3 months. सो तुम्ही जे इथून थ्रो करता ना ते तुम्हाला येतं. त्यामुळे चांगलाच विचार करा. अँड आय थँक माय एंडोमेट्रियोसिस बिकॉज इट चेंज्ड माय लाईफ. पण अगं एवढं सगळं घडल्यानंतर एवढी पॉझिटिव्ह तू आहेस, खरंच हॅट्स ऑफ टू यू. थँक्स.
पर्याय नसतो ग तुमच्याकडे. आयदर तुम्ही पोहू शकता किंवा तुमचा जीव जाऊ शकतो. जीव जाण्यासाठी माझे आई बाबा आहेत, माझी मुलगी आहे, ते इतका माझा हलका नाही आहे जीव. त्यांनी इतकी जी मेहनत केली, माझ्या बाबांनी तर 3-3 नोकऱ्या केल्या आहेत, त्यांनी एवढी मेहनत केली आहे, तर एका आजारपणामुळे एवढ्या लोकांचा विश्वास मी नाही तोडू शकत. सो यू हॅव टू. पण तुझ्या नवऱ्याने सुद्धा खूप सपोर्ट केलाय ना तुला? खूप जास्त. म्हणजे मी सगळं श्रेय आईला देते, कारण मी तर म्हणते की तुझ्या प्रार्थनांनी स्वामींनी आणि साईबाबांनी पाठवला आहे त्याला. खूप समंजस, सांभाळून घेणारा. भांडणं करतो आम्ही, असं नाही आहे, पण आज कुठलाही नवरा, मला आई नेहमी म्हणते की कुठलाही नवरा बायकोसाठी एवढं नाही करणार जेवढं त्यांनी केलेलं आहे. तो US ला गेला नाही, जे माझ्यासाठी नेहमीच इथे राहील, की तो नाही गेला माझ्यासाठी, तो थांबला. त्यांनी त्याचं कर्तव्य जे आहे ते केलेलं आहे. तो म्हणून मी प्रयत्न करत असते की मी कुठे कमी पडायला नको माझ्या कुठल्याही कर्तव्यामध्ये. त्यामुळे मग घरासाठी ज्या गोष्टी योग्य आहेत त्या गोष्टी सतत करण्याचा मी प्रयत्न करते आणि त्याचे आभार मी नेहमीच मानते. म्हणजे प्रत्येक गोष्ट शब्दातनं व्यक्त होत नाही. एनर्जेटिकली मी प्रे करत असते की सगळ्यांचं सगळं चांगलं होते. म्हणजे ज्यांनी त्रास दिलाय ना मला, मी सांगू सुलेखा, लोक अशी पण भेटलेत की ज्यांनी मला खूप त्रास दिलाय माझ्या जाडेपणावरनं, माझ्या दिसण्यावरनं, माझ्या बोलण्यावरनं. अरे हिला काय गरज आहे, हिचा नवरा कमवतो, आणि खूप 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 वाईट परिस्थितीतनं मी आली. बापरे. पण मी त्या सगळ्यांना ब्लेस करते. ज्या ज्या लोकांनी मला त्रास दिलाय ना, त्या सगळ्यांना आयसे चांगलं होते तुमचं. बिकॉज आय अल्टिमेटली बिलीव्ह तुम्ही जे थ्रो करता ते तुमच्याकडे येतात. तर आपण दुसऱ्यांसाठी वाईट विचार करून आपल्याला वाईट नको आहे. सो या, दिस वॉज माय स्टोरी. You're okay? Yeah, absolutely. Absolutely. अब it's gone. I'm endo free. तुझ्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग पासून झाली. येस येस येस. आणि त्यानंतर तू ऍक्टिंग करायला लागलीस. तो काळ कसा होता मला सांग ना. खूप मस्त. म्हणजे मला लहानपणापासूनच इच्छा होती ऍक्टिंग करायची, मॉडेलिंग करायची, कारण मी खूप उंच होते. आणि माझी आजी जी आहे, खूप देखणी होती आणि खूप सुंदर होती. म्हणजे आत्ताही आहेस, पण तेव्हा ते लहानपणाचं तेजच वेगळं. जवानी के दिन कुछ और होते. सो माझी आजीने एका फिल्म मध्ये काम केलं होतं. हो, सुदाम्याचे पोहे. अच्छा. ती दिसायला खूप देखणी होती, पण परिस्थिती, तो काळ त्यांना अलाउड नव्हतं. लवकर लग्न झालं आणि मग ते सगळं संसार वगैरे. पण मला आई नेहमी म्हणते की माईने तुझ्या डोक्यावर हात ठेवला ऍक्टिंगचं भूत. कारण ती ना चंदेरी, मायापुरी सगळं वाचायची आजी. आई आणायची ना ते लोकप्रभा, आणि त्या मिळायचं ना लायब्ररीतनं, ते कॉटच्या खाली ठेवून आई गेली की ते वाचायची. मी आणि आजी दिवसभर आमचं हे काम. मग डोंबिवलीला राहायचे मी मध्यंतरीच्या काळात. माझा जन्म गिरगावचा आहे, पण शिक्षण पवईला झालं आणि मग काही काळ डोंबिवलीला होते. सो मग आम्ही टिळक टॉकीज होतं डोंबिवली स्टेशनच्या समोर, तर मी आणि आजी पिक्चरला जायचो. 5 रुपये का 6 रुपये तिकीट होतं. आईला वगैरे सांगायचो नाही. पेन्शनचे पैसे ती असे बाजूला बेटा, दिल असे सगळे पिक्चर आम्ही तेव्हा बघायचो. आणि मग ते पिक्चर्स मी पोस्टकार्डचे हे करून, पेलमेट, पडद्याला पेलमेट असायचे ना आधी, तर तेव्हा त्याच्यावर चिकटून मग वही वगैरे केली होती. तर लहानपणापासून मला ऍक्टिंगची खूप, दिवसाला 3-3 पिक्चर केबलवर बघायचे. आणि आजीला हो जा जा तिथे तू जा, हा ऍक्टिंग कर, हा ते काहीतरी लावतात चेहऱ्याला. म्हणजे तिचं खूप होतं अट्रॅक्शन. आणि कॉलेजमध्ये गेल्यावरती अगेन उंच असल्यामुळे मला डान्समध्ये नेहमीच मुलगा किंवा रॅम्प शो असेल तर अरे इसको वनश्री को ले. सो संवेदना परिवार म्हणून एक ग्रुप होता. त्याच्यातनं आता चिन्मय मांडलेकर, दीपा, असे खूप, सुकांत पाणीग्रे, असे खूप आता लोक निघाली त्यातनं. पण तेव्हा त्या ग्रुपची ऍड होती आमच्या कॉलेजमध्ये की निर्मल पांडे येणार आहेत आणि आशिष विद्यार्थी. अच्छा. तर म्हटलं काही नाही तर निर्मल पांडे दिसतील, कारण बँडिट क्वीन रिलीज झाला होता आणि कळत नव्हतं, मार्ग नव्हता, कारण माझं थिएटर बॅकग्राऊंड नाही. मी पवईला वाढल्यामुळे आम्हाला हिंदी मीडियम होतं माझं. हिंदी इन द सेन्स इंग्लिश मीडियम, दिल्ली बोर्ड, CBSE बोर्ड होतं. त्यामुळे लहानपणापासून हिंदी आणि इंग्लिश जास्त. मराठीची बोंब होती माझी, आताही बरेचदा असते, पण नाही, खूप सुंदर मराठी बोलतेस. आता तो पर्याय, म्हणजे पर्यायच नाही ना. मराठी सिरियल मध्ये काम करायचं म्हटलं तुम्हाला भाषा शुद्धच हवी. सो म्हटलं की चला काही नाही तर निर्मल पांड्यांना बघता येईल, म्हणून ते मी वर्कशॉप जॉईन केलं. आणि ते वर्कशॉप जॉईन केल्यानंतर बघता बघता 3 महिने मला कळलंच नाही की हे मला आवडायला लागलंय. आणि आईबाबांना मी सांगितलं की मला मॉडेलिंग आणि ऍक्टिंगच करायचंय. बाबा इंडियन ऑइल मध्ये, आई IIT मध्ये. तर त्याने सांगितलं आम्ही तुला 1 वर्ष देतो, ते झालं तर ठीक आहे, नाही तर एम्प्लॉयमेंट कार्ड काढायचं आणि IOC मध्ये किंवा IIT मध्ये चुपचाप जॉब करायची. आणि मला जेटमधनं आय थिंक मी इंटरव्ह्यू दिला होता आणि ऑफर आली पण होती, पण मी तर विचारच केला नव्हता. एअर होस्टेस, कारण हाईट आहे ना. सो हे 3च ऑप्शन्स होते. आणि गौतम राजाध्यक्षांनी माझं पहिलं फोटोशूट केलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की बेटी पोटेन्शियल है,
कर देगी तू कुछ अच्छा. आणि त्यांनी मला एक अट घातली होती की BA ला तुला फर्स्ट क्लास आणावं लागेल आणि MA ला ऍडमिशन घेतलीस तर मी फोटो सेशन करणार. मी त्याच्यासाठी मी 58% आणले मी. प्राऊडली आय वॉज नॉट अ ब्राईट स्टुडंट. पण येस, कबड्डी नॅशनल प्लेअर मी आहे, भरतनाट्यम डान्सर आहे आणि 58% गौतमजींसाठी आणले आणि तो रिझल्ट घेऊन गेले. मग त्याने सांगितलं की ठीक आहे, आम्ही तुझं करेन फोटो सेशन, कलिनाची ऍडमिशन घे कलिनाला MA ला. मग MA केलं मी सोशिओलॉजीमध्ये त्यांच्या सांगण्यावरनं फक्त. कारण त्यांचं असं होतं की वनश्री हे अळवावरचं पाणी आहे, ही इंडस्ट्रीज अळवावरचं पाणी आहे. सो तुझ्याकडे एक भक्कम काहीतरी आधार पाहिजे की तुझ्याकडे एज्युकेशन आहे. म्हणजे उद्या समजा तुला जर सक्सेस नाही मिळालं तर प्लॅन B काहीतरी असला पाहिजे. म्हणून मी MA केलं आणि त्यांनी फोटो सेशन केलं. मग मला 100 ऍड एजन्सीजचे नंबर्स आणि ऍड्रेसेस दिले. आणि त्या काळात तुला माहिती आहे ना आपले 4 फोटोज, प्रोफाईल, राईट लेफ्ट, क्लोज आणि फुल. मग ते मी आणि बाबा रोज सकाळी ठाण्याहून ट्रेन पकडून जायचो नरिमन पॉइंटला. आई डबा द्यायची आणि प्रत्येक ऑफिसमध्ये दीज आर माय पिक्चर्स, दीज आर माय, असं करत करत तो स्ट्रगल, तो पिरियड. आणि मला विदिन 2 months ऍड मिळाली. आदिती गोवित्रीकरच्या मैत्रिणीची ऍड होती, त्याच्यात मैत्रीण प्ले करत होते डाबर वाटिका, प्रिंट ऍड होती, मी केली ती. आणि त्याच्यानंतर मग कामं येत गेली. म्हणजे मला मॉडेलिंग मधनं, म्हणजे ऍक्टिंग, कारण मी मराठीत दिसत नसल्यामुळे जास्त मला जास्त ऍक्टिंग आधी नाही आलं. मला मॉडेलिंग, प्रिंट ऍड जास्त आले कारण हाईट छान होती, हाईट आणि फोटोजेनिक फेस असल्यामुळे ना. आणि मग गौतमजीने सांगितलं होतं की तुला प्रिंट मध्ये तू जास्त करशील वनश्री, तर ते येत गेलं. आणि आईबाबांनी 30,000 रुपये कॅश दिली होती गौतमजींना, आय स्टील रिमेंबर. आणि मला ते 30,000 पण खूप वाटले असतील, अजूनही जास्तच आहेत की ग. आणि माझं ध्येय तेव्हा होतं की आईबाबांचे 30,000 परत द्यायचे, तेवढं तर कमवायचंच आहे. आणि मग एक मला ऍड मिळाली नीलकमल चेअरची आणि अजून एका शॉपिंग मॉलची होती, त्याच्यात मला 25,000 मिळाले होते. देऊन टाकले की आई हे घे. अर्थात माझं पण असंच झालं होतं. माझ्या वडिलांनी मला 20,000 रुपये दिले होते पोर्टफोलिओसाठी. आणि माझं पण असं जीवाचा रान केलं होतं, मी कधी एकदा डॅडीना 20,000 परत देते आणि मग मी माझं करिअर सुरुवात केली. मी ते दिले पण त्यांनी घेतले नाही, म्हणजे तिने माझ्याच नावाने FD करून ठेवली. अच्छा, पण ते आई वडिलांचं एक मला एक समाधान की मी तेवढं करू शकले. ज्यांनी तो जो विश्वास दाखवला, ठेवला, त्याला मी योग्य दिशेने घेऊन जातेय. आणि मग तो 1 वर्षाचे 10, 12, 15 वर्ष कशी झाली माहित नाही. देवाच्या कृपेने कामं येत गेली. मॉडेलिंग, येस, मी खूप कॅटलॉग्स केले. हिंदी जास्त केलेस ना तू? हिंदी जास्त करण्यापेक्षा मी कॅटलॉग्स खूप केले. हिंदी लिपस्टिक सिरियल मी केली होती. हिंदीमध्ये मन रमलं नाही ग, कारण हिंदीमध्ये कसं ना, प्रत्येकाच्या व्हॅनिटीज, वेगवेगळ्या रूम, लोक खूप चांगले प्रोफेशनल आहेत. पण तो एक आपलेपणा जो आहे ना मराठीमध्ये, एकत्र आपण बसून जेवतो, रिहर्सल करतो, तो ते गिव्ह अँड टेक नसतं, ते खूप प्रोफेशनल लाईन्स येऊन बोला, तर ते मला नाही. लिपस्टिकच्या वेळेला मला खूप त्रास झाला. मी तेव्हा जगावेगळी पण करत होते. आणि सुहास जोशी, भारती आचरेकर, संजय मोने, राजन भिसे, सगळी तगडी स्टारकास्ट ग, सुनील तावडे वगैरे. आणि त्यात पण मी मॉडेलचाच रोल करत होते. आणि सुहास त्याने मला सांगितलं की तुला जर मराठी सिरियलमध्ये काम करायचंय तर तुला मराठी तुझं चांगलं असणं खूप गरजेचं आहे. केदार शिंदे तेव्हा डिरेक्ट करत होता आणि त्या लोकांनी मला खूप मदत केली. म्हणजे ऑफकोर्स आधी मला खूप रॅक केलं, कारण मी खूप उंच आणि बारीक होते. म्हणजे आता झीचे मी सगळे शोज बघते, म्हणजे जगावेगळीचे यूट्यूबवर, तेव्हा कळतं की आय वॉज सो स्किनी. पण त्या लोकांनी मला निदर्शनास आणून दिलं की जर मला इथे काम करायचं असेल, मग मी मराठी पुस्तकं वाचायला सुरुवात केली, मराठी ऐकायला सुरुवात केली. भाषानंतर शिकली? हो, मला विचारच हिंदी आणि इंग्लिशमध्ये यायचे, कारण माझं बेसिक एज्युकेशन तिथे झालंय ना ग. त्यामुळे मग मला अनुताई वाघ ह्याच्यावरनं खूप चिडवलं गेलंय. थिएटरचं बॅकग्राऊंड नाहीये. म्हणजे मला आठवतंय मी फर्स्ट टाइम जेव्हा शूटिंगला गेले तेव्हा विचारलं वेअर इज द मेकअप रूम, तर मला भारतीताई म्हणाली काय चंद्रावरनं आली आहेस? तर म्हणजे मला माहित नव्हतं, कारण मॉडेलिंगमध्ये सगळ्यांना खूप वेगळी ट्रीटमेंट असते, वेगळं जेवण, आपण जे सांगू ते. आणि इकडचं कल्चर एकदम वेगळं. आणि 6 जण होतो आम्ही यंग मुलं तेव्हा. आणि सुहासताई, भारतीताई ह्यांच्यावर शूट करता करता मग त्यांना कळलं माझा स्वभाव मी कशी, म्हणजे मी मुद्दामून करत नाही की बेसिकच माझं नॉलेज नसल्यामुळे. आणि मला लाज नाही आहे, म्हणजे माझं एक तत्व आहे त्याचा माज नाही, नाही त्याची लाज नाही. माझं थिएटर बॅकग्राऊंड नाहीये, मला त्याची लाज वाटत नाही, पण तरी मी प्रयत्न करते माझं काही बॅकग्राऊंड नसताना. हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि माझी शिकायची वृत्ती आहे आणि मला नाही येत हे बोलायला किंवा सांगायला लाजही नाही वाटत. तर मला जे जे त्या लोकांनी त्यात वेळेला टिप्स दिले, हाईट असल्यामुळे मग मला ना असे पाय थोडेसे असे स्प्रेड करून OS-ला मला उभं राहावं लागायचं. आणि मग भाषेवर कसं प्रभुत्व मिळवायचं, काय काय वाचायला हवं, ते सुहासतेने मला खूप छान पद्धतीने समजून सांगितलं. आणि तेव्हा कामं मिळत गेली. जगा वेगळी झालं, 4 दिवस सासूचे झालं, खूप कामं. 2-3 फिल्म्स पण केल्या, पण त्या काही आल्याच नाहीत, त्यामुळे त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. पण सिरियल्स आणि कॅटलॉग्स मी खूप केले. मी कला निकेतन, सगळ्या डिझायनर्स,
कफ्तान, दुबईला जे कफ्तान्स घालतात, दिवसाला मी 100 करायचे. एका कफ्तानमध्ये 3 फोटो असते, दिवसाला 100 कफ्तान मी करायचे. इथून मी सकाळच्या ट्रेनने सुरतला जायचे, तिथे 100 ते 150 साड्या असायच्या, त्या नेसून फोटो काढून परत रात्रीच्या 9च्या ट्रेनने परत 3 वाजता मुंबई. या बट आय एन्जॉयड. मी इतक्या प्रकारच्या साड्या, पंजाबी ड्रेस, लेहंगे, घागराज, लंडनचा डिझायनर म्हणू नको, मी इतकं केलंय ना त्यानं. आय एन्जॉयड. तेव्हा पल्लवी सुभाष पण माझ्याबरोबर करायची, आम्ही दोघी करायचो. आम्ही सुरतला वेगळे जायचो तेव्हा, त्यामुळे ती खूप तेव्हा जवळची मैत्रीण झाली होती. आणि बॉम्बे सेंट्रलला एक फोटोग्राफर होता, त्याच्याकडे गायत्री जोशी, त्याच्यानंतर नम्रता शिरोडकर, हे सगळे करायचे. ते जेव्हा फिल्ममध्ये आले तेव्हा मी तिकडे मग त्याच्याबरोबर म्हणजे महिन्याचे 15 दिवस मी तिकडे शूट करायचे. जसं गेलं असे कफ्तान, सलवार कमीज असे लागलेले असायचे. चलो आज कितना करणार. आणि दर 25 चेंज नंतर आम्हाला हेअरस्टाईल आणि मेकअप चेंज असायचा. आणि आम्हाला पर चेंज तेव्हा मला 75 रुपीज मिळायचे इन 2001 तेव्हा. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पर चेंज असतात आणि दर दिवशी असतं ना गं शूट. सो इफ यू आर लाईक गेटिंग 300 पर चेंज आणि तुमचे 100 असेल तर 30,000 डायरेक्ट. पण ऑफकोर्स ते 300-400 रुपये येईपर्यंत खूप वेळ जावा लागतो. आय स्टार्टेड विथ 75 रुपीज. ऍक्टिंग मधलं म्हणशील तर पहिलं काम स्वामिनी होतं, छोटूचा रोल होता, मॉडेलचाच रोल होता, शैलेश दातार होता त्याच्यामध्ये. आणि त्याचे मला मिळाले होते 150 रुपये आणि तेही चोरीला गेले. देवा. आणि म्हणाली पहिला डाव भूताचा सोडून दे. तिनेच तिच्या पाकिटातले 100 रुपये दिले. मग मी गणपतीचा सण होता, मी दरवर्षी गणपतीला काही ना काहीतरी घेते, तर मी चांदीच्या दुर्वा 2-3 म्हटलं काहीतरी पहिल्या इन्कम मधनं हवं. तर आई बोलली चल ठीक आहे, तुझ्या पुढच्या पैशातनं कमाईतनं मला दे. म्हणून तिने चांदीच्या दुर्वा मला त्या घेऊन दिल्या. अशी सुरुवात झाली. पण मेजर सिरियल वॉज दामिनी. मनोज जोशीच्या मुलीचा रोल होता, उत्तर दामिनी, त्याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग एक एक जगा वेगळी 4 दिवस मिळत गेलं. मग हिंदी मिळत गेलं. पण हिंदीमध्ये जसं म्हटलं मी नाही रमले जास्त. मला एक तर बडबड करायला आवडते, मस्त एक मी हे करून आणलंय, तुझ्या डब्यात काय आहे, ते हिंदीमध्ये थोडंसं नाहीये. आणि मराठीमध्ये आहे ते एक जवळीक, एक आपलेपणा, किंवा एक तिथे गेल्यावरती एक बॉन्डिंग तयार होते. एका मेकअप रूम मध्ये 4-4 आपले आर्टिस्ट, भले आपण तेव्हा किरकिर करतो पण आपल्याला तेच आवडतं ॲट द एंड ऑफ द डे. सो म्हणून हिंदीकडे नाही गेले. अल्बम्स केले, म्युझिक अल्बम केले इला अरुण बरोबर. सरोज खान त्याच्यामध्ये कोरिओग्राफर होती. मग तिच्याबरोबर तिने मला सांगितलं की तू डान्स छान करते. मग 3 महिने मी त्यांच्या अंडर ट्रेनिंग घेतलं. सो आय वॉज फॉर्च्युनेट की सरोज खान मास्टरजी सारख्या इतक्या दिग्गज डान्सर, ज्यांचा लाईक 1-2-3 बघून मोठे झालोय, त्यांच्याबरोबर मग मी अंधेरीला फिल्मालय स्टुडिओ होता ना तिथे मग त्यांचे क्लासेस चालायचे. मग तिथे मी ठाण्याहून जायचे. मग अल्बम्स केले. मला सांगू का, जी कामं येत गेली ना चांगल्या पद्धतीने, चांगली कामं मी करत गेले. माझी आई प्रत्येक वेळेला यायची. म्हणजे काही ठिकाणून तर मला हकलून दिलंय की आप यहाँ पे मत आओ, ये आपके लिए नहीं है. म्हणजे लोखंडवाला वगैरे मध्ये काही ऑफिसेसमध्ये आपल्याला नाही ना कळत ग, काही लो ग्रेड बजेट फिल्म्स असतात. फोन यायचे आधी, फोटो आपले सगळीकडे पसरलेले असतात. तर आपल्याला A ग्रेड B ग्रेड तेव्हा काहीच नॉलेज नव्हतं ना ग. तर काही ठिकाणी म्हणायचे की नाही आपके लिए नाही है, आप चले जाओ, आप अच्छे घर के लग रहे, आप चले जाओ. म्हणून आम्हाला असं बरेचदा हे पण केलं की नाही आपसे नाही होगा, आप जाओ. असे सुद्धा अनुभव आले. पण टचवूड खूप चांगल्या कलाकारांबरोबर, अशोक सराफ, विजय पाटकर, खूप चांगल्या, सुहासताई बरोबर. आता परत ललित 205 मी हो म्हणण्याचं कारण सुहासताईच होती की तिच्याबरोबर सगळा ट्रॅक होता. सुचित्रा बांदेकर, म्हणजे खूप चांगल्या कलाकारांबरोबर काम करायची संधी आली. पण हे सगळं सुरू असल्यामुळे ना मला फोकस नाही करता आलं जास्त. म्हणजे तब्येत साथ देत नव्हती. आणि शेवटी मी थोडा ब्रेक घेतला. कारण शरीराने, आणि कसं आहे ना, सेटवरती जाऊन आपण सांगणार की मला बरं नाहीये, किती दिवस तुम्ही तेच कारणं देणार, रोज मरे, त्याला कोण, लोकांना नाही समजत. तर मग मीच थोडंसं एक बॅकफूट घेऊन आणि मला ते मेंटेन राहणं वगैरे, ते म्हटलं जरा आता ब्रेकच घेऊया. आणि बट जेवढा काळ मी राहिले इंडस्ट्रीमध्ये खूप कमाल मज्जा गेली. खूप चांगले मित्रमैत्रिणी, खूप चांगल्या आठवणी, खूप सुंदर सुंदर रोल करायला मिळाले, खूप छान छान कपडे. मॉडेलिंगमुळे तर मी सोन्याचा ब्लाऊज घातला होता चिंतामणी ज्वेलर्सचा. आय वॉज महाराष्ट्र क्वीन बाय द वे. 2003ला प्रमोद नवलकरांनी मराठी मुलींनी बिकिनी घालायची नाही म्हणून मराठी मुलींसाठी नऊवारीवरती रॅम्पवरती मुलींना उतरवायचं म्हणून महाराष्ट्र सुंदरी ही काय म्हणतात त्याला ब्युटी कॉन्टेस्ट आयोजिली होती. आणि त्याच्यामध्ये मी विनर होते आणि अदिती गोवित्रीकरने क्राउनिंग केलं होतं. सो खूप वेगळ्या प्रकारचा ग्राफ होता. कदाचित खूप फिल्म्स नाही करू शकले मी, पण जी कामं आली ना, आता मी एक सोनी लिव्हसाठी एक हे केलं होतं, काय वेब सिरीज, यतीन सर होते त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये एकदम हेप रोल होता, यतीन कार्यकर. सो त्याच्यामध्ये हेप रोल होता. मग काही तुंबाडचे खोत केली होती,
त्याच्यामध्ये भागीचं कॅरेक्टर होतं बरोबर, मी इंग्लिश मीडियम मधनं, ती गावरान भाषा. पण संजीव कोलतेनी खूप मेहनत घेतली होती भागी दिसण्यासाठी. मला तुंबाडचे खोत काय मुळात हेच माहित नव्हतं, टू बी व्हेरी ऑनेस्ट. पण मग नंतर मला कळलं ती कादंबरी, आणि मग ते वाचलं, मी अभ्यास करत गेले. आणि मला बाबा नेहमीच एक सांगायचे, कुठल्याही वेळात कुठलीही गोष्ट शिकलेली फुकट जात नाही, ती तुम्हाला कुठे ना कुठेतरी कामी येते. 10वीत 58% होते, पण कबड्डीची नॅशनल लेवलची सर्टिफिकेट्स होती, त्याच्यावर मला केळकरमध्ये ऍडमिशन मिळाली स्पोर्ट्स कोटामधनं. जसं आता मी हिलिंग त्या पूर्ण काळात सर्जरीच्या मी हिलिंगची पुस्तकं वाचत होते, शिकत होते. आय एम अ हिलर नाव. हो, मला तुला तेही विचारायचं होतं. मगासपासून तू म्हणतेस मी हिलर आहे म्हणून, म्हणजे तू नक्की काय करतेस? सो आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स झाल्यानंतर मी या सगळ्या गोष्टींचा खूप विचार केला, खूप लोकांशी बोलले, मला टचवूड खूप चांगले गुरु पण मिळाले. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आधी स्वतःला हील करावं लागेल. हील काय मला कळत नव्हतं. स्वतःमध्ये असलेले जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्या गोष्टींना तुम्ही एका वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मला जेव्हा बघते तेव्हा आय लेवलला बघते, पण जेव्हा मी स्वतःला टॉप अँगलने बघायला लागते ना, तेव्हा कळतं मी एक्झॅक्टली काय करते. सो आय स्टार्टेड ऑब्झर्विंग माय सेल्फ. हिलिंगमध्ये खूप प्रकार असतात. मी पास्ट लाईफ रिग्रेशन केलं की माझा हा प्रॉब्लेम का आला. त्याच्यानंतर मी चक्रा हिलिंग केलं. पण हे सगळं करत असताना तुमचा एखादा जो पार्ट असतो जो खूप पेनमध्ये असतो किंवा खूप जास्त तिथे काम करणं गरजेचं असतं, तुम्ही जेव्हा चांगल्या ॲफर्मेशन्सने, पॉझिटिव्ह थॉट्सने आणि वेगवेगळ्या टेक्निक्सने जेव्हा ती प्रोसेस सुरू करता, तेव्हा तो जो पेनफुल पॅच आहे किंवा तो जो एक पेनफुल पार्ट आहे तो हील व्हायला लागतो, म्हणजे शांत तो निघून जायला लागतो हळूहळू. सो हे सगळं करत असताना मला हे आवडायला लागलं अगं. म्हणजे मी पेंड्युलम शिकले. पेंड्युलम म्हणजे एक क्रिस्टल पेंड्युलम असतं, त्याने तुम्ही येस आणि नोची आन्सर्स तुम्हाला कळू शकतात. लेनॉर्मन कार्ड्स करते, टॅरो कार्ड्स करते, चक्रा हिलिंग करते, पास्ट लाईफ रिग्रेशन, ॲफर्मेशन्स, मेडिटेशन, स्विच वर्ड्स आणि इनर चाइल्ड हिलिंग. मी एवढं शिकले. हे सगळं मी आधी स्वतः केलं. मी त्याचा परिणाम बघितला, मी त्याचा रिझल्ट बघितला. कारण मला असं वाटलं की लोकांना जर सुरू करायचं आहे तर आधी आपल्यावरती तो एक्सपेरिमेंट करून गरजेचं आहे. कारण लोक माझ्याकडे जी येतात ना सुलेखा, भयानक परिस्थितीमध्ये असलेली लोक येतात, तर आपल्याकडनं चुकीचा गायडन्स. कारण सी आय एम जस्ट अ मीडियम. मी काही देव किंवा मला अशी काही दैवी शक्ती नाही. मी हे सगळं शिकली आहे. त्या शिकण्यातनं माझ्याकडे जे नॉलेज गोळा झालंय, माझ्या आउट ऑफ बॉडीमधनं जे नॉलेज गोळा झालेलं आहे, किंवा मला जे स्वामींनी दर्शन दिलं किंवा त्यांच्याशी इंटरॅक्ट झाल्यावरती जे मी गोळा केलेलं नॉलेज आहे, ते सगळं त्याच्यामधनं मी देते. तर मग मी ह्या सगळ्या हिलिंग मोडॅलिटीज मागच्या 5 वर्षांपासून सगळ्यांसाठी करते. फेसबुकवर माझं पेज आहे हील युअर सोल, आणि आतापर्यंत हील युअर सोल, आणि आतापर्यंत 1000 लोक देशभरामध्येच नाही जगभरामध्ये, कोरियापासून US पासून सगळीकडे आता मी ऑनलाईन करते. थँक्स टू पॅन्डेमिक की सगळ्यांना कळलं की ऑनलाईन सगळंच पॉसिबल आहे. तर असे लोक आली आहेत ना की काही मुलं तर रेल्वे ट्रॅकवर उभी होती सुसाईड करायला, त्यांना पण हील स्वामींच्या कृपेने मी करू शकले. आणि आज ते डिरेक्टर आहेत यशस्वी, किंवा स्वतःचं प्रोडक्शन हाऊस उघडलंय. आत्ताच US मध्ये 2-3 क्लायंट आहेत, त्यांचे जॉब गेले हिलिंग झाल्यानंतर स्विचवर. सर तुम्हाला ना त्या टेक्निक्स एकदा कळल्या ना की मग तुमचं माइंडसेट चेंज होतं. इट्स ऑल हिअर. तुमच्या सबकॉन्शियसला तुम्ही हेल्दी जेवण जेवलात तर तुम्हाला रिझल्ट हेल्दी येणार. तुम्ही जंक फूड खाल्लं तर तुमची जाडी वाढणार. तसंच सबकॉन्शियस आहे, तुम्ही काय विचार पेरता तसा रिझल्ट येतो. आणि आपण ना आपल्याकडे काय नाही आहे ना ह्याच्यावर फोकस करतो, काय आहे त्याच्यावर फोकस करत नाही. आणि हिलिंग तुम्हाला तुमच्याकडे काय आहे त्याच्यावर फोकस करायला भाग पाडतो. आणि US मध्ये पण आता माझे खूप सारे क्लायंट्स आहेत ज्यांचे जॉब गेले. विदिन 21 डेज स्वामींच्या कृपेने आणि मी जे काही शिकले, ज्या गुरूंच्या आशीर्वादामुळे जॉब तर परत आलेच, पण त्यांचं चेंज बघून अजून खूप लोक जी आहेत ती माझ्या संपर्कात आली. आणि हिलिंगमुळे खूप वेगवेगळ्या लोकांना मला भेटायची संधी मिळाली. मी सुद्धा ग्रो होते. म्हणजे मी टोटली बिलीव्ह करते की इट्स गिव्ह अँड टेक. आज तुझ्याकडनं मी 4 गोष्टी चांगल्या शिकणार आहे, जसं तू माझ्याकडनं. सो इट्स ऑल गिव्ह अँड टेक. सो हिलिंगने तो एक फायदा होतो. आणि ज्या सगळ्या मोडॅलिटी सांगितल्या त्या मी करते, त्या मी स्वतः इम्प्लिमेंट केल्यात. आणि आज मी जो आजार एंडोमेट्रियोसिस इट्स इनक्युरेबल असं जे बोललं जातं, मी त्याच्यावरती मात करून टोटली त्याला बाहेर काढून मी आता हिलर झालेली आहे आणि नयापनची पण सुरुवात केलेली आहे. वा. सो नयापनची सुरुवात पण अशीच झाली आहे. तेच मी विचारणार होते, नयापनची सुरुवात नेमकी कशी कुठून झाली? 2015ला मी ऍक्च्युली पर्सेस आणि दुपट्टा असं होतं. कारण माझी कपड्यांची स्टाईल नेहमीच पहिल्यापासूनच वेगळी होती, सगळ्यांना आवडायची. तर मी सुरुवात केली, पण मला असावा सुंदर मिळाल्याशिवाय माझी एक सर्जरी झाली. सो मला जास्त त्याच्यावर फोकस करता आलं नाही.
पण मग 2018ला 18-19ला माझी ही सर्जरी झाली. त्याच्या 1 वर्ष आधी स्वामी समर्थांनी दर्शन दिलं, माझ्या समोर आले ते. मी खरं सांगू तर तेव्हा स्वामी समर्थ आणि गजानन महाराज यातला फरक सुद्धा माहीत नव्हता. आणि त्यांनी मला सांगितलं तू इथे ये. मला ते सतत दिसायला लागले, सतत म्हणजे सतत, की तू इथे ये, अक्कलकोटला ये. स्वामी समर्थ आणि गजानन महाराजातला फरक सुद्धा कळत नव्हता, म्हणजे यू कॅन इमॅजिन. मला हे वारंवार दिसायला लागले आणि सांगितलं की तू इथे ये, इथे ये, इथे ये. मी अक्कलकोटला गेले आणि तिथून आल्यानंतर नयापनची चा जन्म झालाय. तोपर्यंत नयापन नव्हतं. आणि नयापनचं मेन इंटेन्शन, जसं मी तुला मगाशी म्हणाले, की आपल्याकडे जी कला आहे, नयापनची टॅगलाईन आहे वेअर लोकल शाईन ग्लोबल. अच्छा. आपलं लोकल जे आहे ते तुम्ही घाला आणि जगभरात प्रसिद्ध करा. मधुबनी पेंटिंग आहेत, गोंद आर्ट आहे, आपली खणाची साडी तर आता सगळीकडेच पसरलेली आहे, म्हणजे खूप फॅशनमध्ये आहे. त्याच्यानंतर काश्मीरचे पश्मिना वर्क आहे, किंवा प्रत्येक स्टेटमधलं जे जे काही आहे. माझे कारागीर आहेत सगळीकडे. मी जिथे जिथे फिरते तिथे तिथे मी कारागीर शोधते. म्हणजे मी जातेच शोधायला त्यांना. याला रण ऑफ कच्छला जायचं होतं पण जमलं नाही बिकॉज ऑफ पॅन्डेमिक. नाही तर मला आता कच्छी कारागीर पण शोधायचं. तर जिथे जाते तिथे मी माझे कारागीर ठरवते आणि मग मी माझं मटेरियल त्यांचं मटेरियल असं घेऊन स्वतःचे डिझाईन्स युनिकली तयार करते. जशी ही तुझी साडी, ह्याला मी इंडिगोला, म्हणजे हे इंडिगो दाबू प्रिंट इज फ्रॉम राजस्थान, गुजरात. त्याला खण लावलाय. जसं मग तुला मी ते भूटानहून आणलेला नेकलेस दिला, तो 3-4 स्टेट्स एकत्र येऊन एक खूप सुंदर काहीतरी वेगळं क्रिएट होतं. तसंच मग अजरक, आपलं पोचमपल्ली किंवा कलमकारी, इकत, खूप ऑप्शन्स आहेत. पण त्यांना वेगळ्या पद्धतीने आपल्या ट्रेडिशनला लक्षात ठेवून पण फॅशनेबल आणि अफोर्डेबल अशी स्टायलिंग नयापनमध्ये मी करते. त्याच्यामध्ये फॅब्रिक ज्वेलरी आहे, फ्युजन साडीज आहेत, वन पीस आहेत, जॅकेट्स आहेत, आणि मी एक्झिबिशन्स करते ऑल ओव्हर. कारण हा एक लोकांमध्ये एक गैरसमजूत आहे की मी ॲक्टिंगमध्ये होते म्हणजे माझे सगळे क्लायंट फक्त सेलिब्रिटी आहेत, असं एक त्यांच्या डोक्यामध्ये होतं. पण मी एक्झिबिशन्स करते ऑल ओव्हर मुंबई, सगळीकडे. कारण तुझे कन्साइनमेंट्स परदेशी सुद्धा जातात. पूर्ण पॅन्डेमिकमध्ये 15 कन्साइनमेंट्स गेले. ओके. इथून फक्त विचार केला, एक्सपॅन्शन मेडिटेशन, की मी व्हिज्युअलाइज केलं. म्हणजे कुरिअरचा सी सुद्धा सुरू नव्हता आणि मी इथे पॅकिंग करते, बॉक्सेसच्या बॉक्सेस 15 शिपमेंट गेलेले आहेत. कनेटिकट आणि टेक्सास, ह्युस्टन, जॉर्जिया, आता तर युथोपियाहून पण ऑर्डर्स यायला लागल्यात. सो फक्त मी विचार केला की मला हे करायचं. सी, मेहनत सगळेच करतो आपण, पण आपले विचार चलबिचल असतात. सो तुमचे विचार एकाग्रता जेव्हा ती फोकस होतो ना, ते तुम्हाला स्पिरिच्युअलिटी तिथे मदत करते. म्हणजे मला मैत्रिणी म्हणतात तुझं बरं आहे, तू दिवसा साड्या विकते आणि रात्री हिलिंगचे उपदेश देते. म्हटलं आंतरिक आणि बाह्य सौंदर्य हे खूप महत्वाचं आहे, तेव्हाच एखादी व्यक्ती सुंदर दिसू शकते. बिकॉज वेन युअर इनर एनर्जीज ना, ते जेव्हा मॅच करतात ना तुमच्या एक्सटर्नल ॲटमॉस्फिअरशी, तेव्हा तुम्ही काहीतरी करता यार. नाहीतर एक नॉर्मल लाईफच आहे, काय त्याला काही अर्थ नाहीये. आणि एक असा क्षण होता जिथे मी बेडवर असायचे, लीलावती किंवा हिंदुजाच्या बेडवर असायचे, आणि मी बघायचे की लोक चालतायत, लोकांना चालता तरी येतंय बघ, गेलेला पैसा ना मिळवता येतो, गेलेली नाती तुम्हाला जपून परत नवीन करता येतात. पण तुमचं शरीर बेडवर असेल ना आणि ह्या सगळ्या गोष्टी असतील ना, काहीच कामाच्या नाही सुलेखा. त्यामुळे मला कळलं की हेल्थ इज वेल्थ जे म्हणायचंय ना, की आरोग्य हीच धनसंपत्ती आहे, हे खरं आहे. आणि तेव्हापासून ठरवलं की एक एक क्षण जगायचा. म्हणजे नाही विचार करायचा पुढचा की काय होईल. आत्ता मला हे वाटतं, पण चुकीचं तर काही करत नाही आहोत, पण आत्ता जे आहे ते भरभरून जगायचं. भरपूर खा प्या, लोकांना वाटतंय जाडी, ओके, आय डोंट केअर, मी आहे ही अशी आहे, तुम्ही काय कराल, जास्तीत जास्त रिजेक्ट कराल, इट्स ओके, माझं नुकसान तसं काहीच नाही आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी हिलिंगमधनं येतात तुम्हाला, प्लस नयापनमधनं. म्हटलं हो, मी आंतरिक आणि बाह्य सौंदर्य माझ्याकडे आलेली व्यक्ती. बिकॉज पर्पज ऑफ माय लाईफ, मी जेव्हा हे सगळं शिकत होते, प्रत्येकाचा एक पर्पज असतो सुलेखा. पर्पज ऑफ युअर लाईफ काय आहे हे लोकांना माहीत नसतं. पर्पज ऑफ माय लाईफ इज टू गिव्ह स्माइल ऑन युअर फेस अँड टू स्प्रेड हॅपीनेस. मला तुमच्या जो कोणी माझ्या दारात येईल ना, तो कसा कळतो पर्पज? मेडिटेशन मी त्या प्रोसेसमधनं घेऊन जाते. आणि मी हिप्नोटाईज नाही करत, मी ब्रेथवर्क थ्रू तुम्हाला त्या झोनमध्ये घेऊन जाते. सो हे करत असताना मला माझा पर्पज, आणि मी त्या पर्पजवर हिलिंग, जो कोणी दुःखात असतो म्हणून येतो ना माझ्याकडे, चॅलेंजेस असतात म्हणून येतो, त्याच्या चेहऱ्यावरती जो, मी त्याला एकच प्रॉमिस मागते, एनर्जी एक्सचेंज देशीलच मला माहिती आहे,
चेहऱ्यावर स्माईल आणि पुन्हा इथे जे घेऊन आलायस हे सगळं इथेच टाकून जायचं, कारण पुढे एक नवीन आयुष्य आहे. तू माझ्याकडे आलायस म्हणजे काहीतरी परमेश्वरांनी काहीतरी केलेलं आहे, कारण तू बरोबर व्यक्तीकडे आलेला आहेस. माझ्याने काही केसेस हँडल होत नाही, मी माझ्या गुरूंचा रेफरन्स देते, पण काही काही खूप क्लिष्ट येतात केसेस की जिथे मी काहीच करू शकत नाही. तर असे अनुभव पण खूप आले आणि नयापणमध्ये मी बाहेरनं बाह्य सौंदर्यावरती काम करतच असते. सो या इंटरनल अँड एक्सटर्नल ब्युटी इज नयापण अँड हील युअर सोल. वनश्री, तुझी लाईफ स्टोरी खूप इन्स्पायरिंग आहे. मला खरंच ऐकून कधी रडू आलं, कधी छान वाटलं, बरं वाटलं, हसू आलं चेहऱ्यावर, कधी अंगावर काटा आला. म्हणजे इट इज ॲब्सोल्युटली रोलर कोस्टर. ॲब्सोल्युटली. आणि मजा थ्रिल त्याच्यात आहे ना गं. नाही तर काय, म्हणजे प्लेन आयुष्य जगण्यात दही भात नुसतं नाही ना, मसाले भात, बिर्याणी. अच्छा, तेरा मैरिड लाइफ बिरयानी है या सब कुछ आहे. बिर्याणी कम, दही भात कम, गोळा भात. कुठे कुठे भेटलात तुम्ही? आईने शोधून काढलंय. नाव नोंदवलं होतं पार्लरला एका विवाह मंडळात. बरोबर. आणि कांदे पोहे लिटरली. पण तो माझ्याकडे नव्हता, मी त्याच्याकडे गेले. महालक्ष्मीला राहायचा आधी रेसकोर्सला. म्हणजे सासरे कलेक्टर होते आणि बघण्याचा कार्यक्रम त्यांच्याकडेच होता. म्हणजे त्यानिमित्ताने आई बोलली की बघूया घर कसं आहे, कशी परिस्थिती आयांचं माहिती आहे ना तुला. गेले आणि ह्यानी 16-17 मुली पाहिल्या होत्या, पण माझा हा पहिलाच होता. म्हणजे मी फर्स्टच मुलाला मी आणि शूटिंग करून गेले होते अगं. तर त्या बायकांनी मला ओळखलं, अरे ती जगावेगळी मधली तन्वी आली आहे. ह्यांच्याकडे टीव्ही पण नव्हता आधी, कारण स्ट्रिक्ट होते, IAS होते ना, सो स्ट्रिक्ट होते. टीव्ही पण नव्हता. म्हणजे ह्यांनी पहिला समोसा 10वी नंतर खाल्ला होता मुंबईला येऊन. खूप वातावरण घरात स्ट्रिक्ट होतं, पण अतिशय चांगले सासू सासरे. म्हणजे कोण? देशस्थ ब्राह्मण, नागपूरचे आहेत ब्राह्मण. पण तुम्ही हिंदीत बोलता एकमेकांशी? कारण तो नागपूरला असल्यामुळे बरंचसं संभाषण त्यांच्या घरी कॉन्व्हर्सेशन हिंदी आणि इंग्लिशमध्येच. आणि माझं एज्युकेशन पण दिल्ली बोर्डमध्ये असल्यामुळे माझं हिंदी पटकन येतं, हिंदी आणि इंग्लिश. त्यामुळे बरेच सुहासताई मला जेव्हा लग्न ठरलं जगावेगळीच्या वेळेला, काय ब्राह्मणांमध्ये मिळाले नाही ग कोणी तुला आपल्यामध्ये? पांडे कुठे? म्हटलं सुहासताई देशस्थ ब्राह्मण आहे. तो सगळ्यांना असं वाटतं आम्ही PANDE होत. वाय लावलं की मग ते UPचे होतं. पण नागपूर MP बॉर्डरवर असल्यामुळे हिंदी जास्त बोललं जातं. आणि बघण्याचा कार्यक्रम झाला आणि बसलो. सासऱ्यांनी पसंत केली मला. ते आले आणि ते बोलले हमको तो लडकी पसंद है भाई. 15 जूनला भेटलो, 4 जुलैला साखरपुडा ठरला, 20 नोव्हेंबरला लग्न. त्यांनी म्हणजे दुसऱ्या दिवशी अंगठी वेगळे, 22 जुलैला कार्यक्रम की आप आओ हमारे घर पे खाना खाने, बढ़िया गोला भात बनाते. गेलो त्याच दिवशी अंगठी घ्यायला गेलो. म्हणजे त्यांना सगळंच आवडून गेलं माझ्यातलं. म्हणजे अरेंज मॅरेज मध्ये माझा अनुभव असा होता की मला नोकरी करायची नव्हती, मी ऍक्टिंग मध्येच करिअर, आणि मला माझ्या करिअरला रिस्पेक्ट करणारा नवरा होता. कारण सुलेखा आपण 14-14, 18-18 तास घराबाहेर असतो, इतकी मेहनत करतो. माझी 3 स्थळं मला आधी फोनवरनं रिजेक्ट झाली का तर तुमची मुलगी ऍक्टिंग करते. मग मला संताप व्हायचा की ऍक्टिंग करते म्हणजे, म्हटलं जसं तुम्ही जॉब करता तशी आम्ही ऍक्टिंग मॉडेलिंग करतो, आम्हाला आमच्या घराण्यात मॉडेलिंग करणाऱ्या मुली नको. बरं तुम्हाला बघायला आवडतात पण घरात नको. मग मला खूप संताप व्हायचा तेव्हा, खूप चिडचिड व्हायची. हा जो आहे ह्याला मी सांगितलं की मी ऍक्टिंग सोडणार नाही. जेव्हा मला वाटेल की मला आता बस झालं तेव्हा मी नाही करणार. बरोबर. आणि मी मुंबई सोडून कुठे येणार नाही. तो मला सासरे सासू आणि हा बोलला तुला जे आवडेल ते तू कर, आमचं काहीच नाही, आम्ही तुझ्याशी लग्न करतो, तुझ्या प्रोफेशनशी. ह्याला तर माहित पण नव्हतं, ह्याला वाटलं मी फॅशन डिझायनर आहे. तर माझे बाबा ह्याच्या बाबांना भेटले आणि माझे बाबा तर अजूनच महान. ते बोलले वो कपडे का कुछ करतीये. सासऱ्यांना तर टीव्हीच नसल्यामुळे त्यांना नॉलेजच नाही. ते बोलले वो लडकी कुछ फॅशन डिझायनिंग करते. हा फॅशन डिझायनर म्हणून मला बोलायला आला होता. कॉन्व्हर्सेशन वी स्टार्टेड लाईक दॅट. पण नंतर मग जेव्हा त्याला कळलं की मी ऍक्टिंग करते तो बोलला वनश्री तू आरामात कर. सासरे बोलले तू स्कर्ट जीन्स काही घाला, मला काही प्रॉब्लेम नाही. आणि टचवूड आतापर्यंत म्हणजे शूटिंगहून आल्यानंतर बरेचदा हात जेवण करून ठेवतो. आई गो किती गोड. म्हणजे तोंडाची भाजी वगैरे बरेचदा, आधी सुरुवातीला, आता काय नाही, सुरुवातीला खूप करायचं, आताही करतो म्हणा. पण खूप सपोर्ट केला. इव्हन नयापण हिलिंग्स ना माझे क्लायंट असेल, म्हणजे पॅन्डेमिक मध्ये बरेचदा असं झालंय की कुरिअर पोचवायचं आहे, कुरिअरवाला यायला तयार नाहीये, हा जाऊन कुरिअर देऊन यायचा. म्हणजे होंडा सिटीमध्ये तो बसलाय आणि तो कुरिअर द्यायला जातो. तो मला म्हणतो आमिर खानची ऍड बघ ना, तो MD असतो पण ते ॲक्वागार्ड का काहीतरी तो रिपेअर. तो बोलला की आपल्याला लाज कसली, तुझं काम आहे ना. तो खूप सपोर्ट करतो आणि आई बाबा पण खूप सपोर्ट करतात. म्हणजे टचवूड आय एम लकी टू हॅव अ हजबंड लाईक हिम. आई बाबा, भाऊ माझा खूप करतो माझ्यासाठी, प्रत्येक सर्जरीला तो माझ्यासाठी आलेला आहे. सो या अरेंज मॅरेज झालं आणि अरेंज मॅरेजमध्ये खूप कमी पाहायला मिळतं असं, पण
खूप सपोर्ट केला त्यांनी वा. मला. सो आय एम वा. व्हेरी ग्रेटफुल अँड थँकफुल टू हिम. मस्त. आणि या जर्नीमध्ये पण खूप साथ दिली. आणि स्पेशली मला आई आणि माझे बाबा, ज्यांना मी पा म्हणते, हां. त्यांना म्हणजे मी कितीही थँक्स म्हणाले तरी कमी आहे. कारण प्रत्येक सर्जरीला अगदी डोंगरासारखे असे म्हणतात ना स्ट्रॉंग पिलर, म्हणजे सगळे मित्रमैत्रिणी पण कळले मला कोण कसे आहेत. खूप लोक आली गेली, त्रास देऊन गेली. जुन्या मैत्रिणी ज्या होत्या त्या निघाल्या. कारण स्पिरिच्युअलिटीमध्ये जेव्हा तुम्ही येता ना तेव्हा तुमच्या फ्रिक्वेन्सीज ज्यांच्याशी मॅच होत नाहीत आणि जी लोक तुम्हाला तुमच्या ग्रोथसाठी चांगले नाही ते आपोआप गळून पडतात. कारण सुकलेलं पान जोपर्यंत पडणार नाही तोपर्यंत पिकलेलं पान तिथे नवीन येणार नाही. सो ह्या पूर्ण जर्नीमध्ये ना मला एकच सांगायचं आहे की कुठलीही आपत्ती किंवा कुठलाही प्रॉब्लेम लाईफमध्ये आला तर मी 3 मंत्र स्वतःला सांगते. बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी. मला खरंच आवडेल या माध्यमातून सांगायला की हे 3 जे मंत्र लाईन्स आहेत ते कायम लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला तुमचा चॅलेंज किंवा कधी प्रॉब्लेम वाटणारच नाही. आणि फिनिक्स पक्षी मला नेहमीच आवडतो की तो राखेतनं पुन्हा जन्म घेतो आणि दिस इज नॉट द एंड. यू हॅव टू, एक संपतं ना तेव्हा दुसरं काहीतरी सुरू होतं. म्हणजे हे संपलंय हा एक पार्ट होता. हा आता नवीन जो प्रवास आहे तो आनंदाने, पॉझिटिव्हिटीने आणि खूप छान मनामध्ये ज्या गोष्टी मागे आहेत त्याला थँक्स बोलून एक सुलहा करके आगे की जिंदगी जियो. दॅट्स ऑल. नाईस नाईस. थँक्यू वनश्री. खूप मज्जा आली. खूप शिकायला मिळालं. येस, मलाही खूप आवडलं. जुन्या गोष्टी काढून जरा त्रास दिला तुला? अजिबात नाही. इनफॅक्ट आज रडले नाहीये मी. म्हणजे थोडंसं पाणी आलं होतं. पण जेव्हा म्हणतात ना जुन्या गोष्टी सांगताना, शेअर करताना जेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी येत नाही, तुम्ही रडत नाही, दॅट मीन्स दॅट पार्ट इज हील्ड. तो पार्ट हील झालेला आहे माझा. आणि मला खूप बरं वाटलं सुलेखा. थँक्यू सो मच की तू मला इथे बोलवलंस. कारण अगदी मनापासून सांगू, मला असं वाटलं की माझा इंटरव्ह्यू म्हणजे माझ्याकडे काय इतकं असं सांगण्यासारखं. असं मला मी आईला मोठेपणा आहे का? नाही म्हणजे मी आईला म्हटलं असं इतकं काही नाही. कारण या प्रोग्राममध्ये इतकी मोठी दिग्गज मंडळी येऊन गेली आहेत ना, तर मला असं वाटलं की आय एम लाईक नॉट दॅट ग्रेट. आय डोंट नो. असं नको म्हणूस. मला पण वनश्री पांडेला दिल के करीबमध्ये बोलवण्याचा हेतू हा होता की मला स्वतःला कधी कधी प्रॉब्लेम्स मी फेस करते, पण कधी कधी असं वाटतं की कसे फेस करायचे ते मला कळत नाही. आणि तू तर एवढं बघितलंयस आयुष्यात आणि तरीसुद्धा आत्ता इतकी सक्सेसफुल आहेस. आणि तू परिस्थितीवरती इतक्या वेळेला मात केली आहेस आणि आता एवढ्या हसऱ्या चेहऱ्याने तू तुझं आयुष्य जगतेस. सो हे सगळं मला माझ्या सगळ्या मैत्रिणींना, दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांना मला दाखवायचं होतं. म्हणून मी तुला खास आमंत्रण आणि खरंच मनापासून आभार. कारण ही स्टोरी जास्तीत जास्त बायकांपर्यंत पोहोचून इंडियामध्ये एंडोमेट्रियोसिससाठी, अडिनोमायोसिससाठी काहीतरी किंवा कुठलाही आजार, बायकांचे केवढे तरी आजार असतात ग, पण बायका बोलत नाहीत. आणि माझा सपोर्ट ग्रुप आहे, माझं पेज आहे फेसबुकवर एंडोमेट्रियोसिसचं. आणि जर मला खूप मेल्स येत असतात आणि खूप मेसेंजर येतात, तर कुठल्याही बायकांना जर ह्या रिलेटेड काही जाणून घ्यायचं असेल, मार्गदर्शन हवं असेल, तर डेफिनेटली दे कॅन कॉल मी. मला कॉल करू शकता आणि सहन नका करू. आणि कितीही प्रॉब्लेम येऊ दे, बॉस तुम निकल सकते हो. देअर इज ऑलवेज अ सोल्युशन. चोच आहे तिथे दाणे आहेत ना, मग प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन पण आहे. सो हा फंडा तुम्ही इम्प्लिमेंट केला ना डोक्यामध्ये, मी सांगते नथिंग इज इम्पॉसिबल. फक्त तुमचा पर्स्पेक्टिव्ह, तुमचं विजन जे आहे ना, बघण्याचा दृष्टिकोन तुम्ही चेंज केलात ना, हिलिंग इज नॉट अबाउट हील युअर सेल्फ. इट इज अबाउट चेंजिंग द पर्स्पेक्टिव्ह, द वे यू लुक ॲट युअर सेल्फ. दॅट इज इम्पॉर्टंट. हॅट्स ऑफ टू यू. थँक्स. आणि थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मला इथे बोलवल्याबद्दल. सो एक वेगळी मुलाखत झाली ने, आणि वेगळ्या विषयावरती बोललो, रादर अनेक वेगवेगळ्या विषयांवरती बोललो. आणि तिच्याशी बोलताना कुठेतरी मी सुद्धा हील झाले असं मला वाटतंय. तुम्हाला सुद्धा ही मुलाखत खूप आवडली असेल. यू ऑलवेज स्टे. दिल के करीब.